खरं तर बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली आणि आज अखेर आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। भोसरी विधानसभेच्या रणसंग्रामाला खरं तर आजपासून सुरुवात होणार आहे। कार्यकर्ते म्हणून तुमची काय भावना आहे? आम्ही उमेदवारी आज अर्ज भरणारच आहोत, पण तो विजयासाठीच भरणार आहोत। आम्हाला प्रतीक्षा आज 4-5 दिवस आम्हाला भरपूर प्रतीक्षा करायला लागली, पण सब्र का फल मिठा होत आहे। होईल त्रास पण गुण हमखास, अशा म्हणीप्रमाणे आज आम्हाला थोडा त्रास झाला तर आम्ही काही नमलो नाही, आम्ही ठामपणे उभं राहिलो आणि आज अजितभाऊंना आम्ही आज फॉर्म भरून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही राहत नाही। खरं तर तुमच्या समोर अजित भाऊ गव्हाणे यांच्या समोर महेश लांडगे जे की विद्यमान आमदार आहेत त्यांचं मोठं तगडं आव्हान आहे, कारण 10 वर्ष ते या भोसरी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करताय। तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? कारण जर त्यांना तोड द्यायची असेल तर तशीच तगडी तयारी देखील करावी लागेल। कार्यकर्त्यांची काय तयारी आहे, काय सांगा? आम्हाला 10 वर्ष तरी आमदार असले म्हणून आम्ही अजित भाऊ एक काम निवडले की तगडा उमेदवार फक्त अजित भाऊच असू शकतो। म्हणून आज लोकांच्या मनामनात, कार्यकर्त्यांच्या मनामनात जरी कार्यकर्ते काही बाहेर नाही आले तरी अजितभाऊला मतदान करून अजितभाऊ निवडून आणणारी अशी कार्यकर्त्यांची फळी ठरलेली आहे। आणि आम्ही आता सगळे बूथ कमिटी वगैरे आमचे 2-2 राऊंड सगळे झालेले आहेत, प्रत्येक घरोघरी आम्ही पोहोचलेलो आहेत। म्हणून आता पवार साहेबांना विश्वास, लोकांचा पवार साहेबांवर जास्त विश्वास आहे, उद्धव साहेबांवर विश्वास आहे आणि नाना पटोलेंवर विश्वास आहे। म्हणून आज तिन्ही मिळून आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजितभाऊ यांना 100% निवडून आणणार ही ग्वाही देतो तुम्हाला। खरं तर महाविकास आघाडीच्या वतीनं भोसरीमधून जे काही घटक पक्ष आहेत त्यांचे काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते, त्यांची मनधरणी करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलात का? त्यांचं काय मत आहे, काय सांगा? रात्रीच आम्हाला तिकीट काल डिक्लेअर झालेलं आहे। आता आम्ही आजचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही ज्या लोकांनी आता इच्छुक आहेत त्यांची मनधरणी वेळ पडली तर त्यांच्या पाया पडू, पण आज ते आमच्याबरोबर राहतील अशा आम्हाला पूर्ण 100% खात्री आहे। लोकांना परिवर्तन पाहिजे, सुशिक्षित आमदार पाहिजे। आम्ही इतकी गॅरंटी देतो, मतदार आम्हाला गॅरंटी आहे की आम्हाला आमच्या भोसरीच्या, आम्ही दुसऱ्या कोणत्या आमदाराला नावं ठेवत नाही, परंतु यानंतर आम्हाला भोसरीमध्ये सुशिक्षित आणि आपला प्रभागाचा, आपला विभागाचा, भोसरी विधानसभेचा विकास करतील असा आमदार आम्हाला पाहिजे। आणि लोकांनी हे मनात 100% ठाम केलेलं आहे। दुसरी गोष्ट, आज अजित भाऊंना आम्ही नगरसेवकपासून, स्टँडिंग कमिटीपासून आम्ही ओळखतो त्यांना, त्यांची कामाची पद्धत आम्ही बघितलेली। आज मी इंद्रायणी नगरमध्ये राहतो, आज आमच्या इंद्रायणी नगरमध्ये ज्या बिल्डिंग आहेत, राजवाडा आहे, त्यांचा प्रश्न कोणी सोडवू शकला नाही, पण अजित भाऊ आमदार नसताना आमचे प्रश्न त्यांनी सोडवला। आणि तो पुढे अजून मोठं आमचे स्वप्न आहे की तिथं रिडेव्हलपमेंट करायचं आहे। त्याकरता आम्हाला अजित भाऊ निवडून यायला 101% पाहिजेलच। आम्हाला भोसरी विधानसभेचा डेव्हलप करायचं आहे, म्हणून अजित भाऊंना मतं द्यावं, असं निवडून येतील अशी मी गॅरंटी देतो। तुमच्या भागामध्ये काय विकास कामं झालेत, काय प्रलंबित प्रश्न आहे? आता आमच्या विकास भागामध्ये सरकारी दवाखाना नाही, सरकारी शाळा नाही। आत्तापर्यंत आम्ही 92 पासून तिथं राहतो, परंतु ह्या जे काही गव्हर्नमेंटच्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही। आमचे मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये शिकायला जातात, दवाखान्यात जायचं म्हणलं तर, वायशमला जायचं म्हणलं तर 100 रुपये रिक्षाला जातात। या सुविधा आम्हाला अजित भाऊकडून मिळणार याची गॅरंटी, म्हणून अजित भाऊंना निवडून द्या हे आम्ही गॅरंटी आमच्या मनात थांबलेलं आहे। खरं पाहिलं तर गेले 2-3 दिवस ह्या तिकडच्या ज्या घडामोडी चालल्या होत्या आणि या घडामोडीमध्ये पवार साहेबांनी अजितभाऊ गव्हाणेंवरती जो विश्वास ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे या शहरातले जे शिवसैनिक असतील किंवा राज्यातले जे सेनेचे पदाधिकारी असतील, यांनी सगळ्यांच्या विचारविनिमय करून या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस गटाला हा जो जागा सोडलेली आहे त्याबद्दल मी पक्षाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचप्रमाणे आपल्या खासदार सन्मान्य कोल्हे साहेब यांचं प्रथमतः मी मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्या शिवसैनिकांनी देखील या ठिकाणी भाऊवरती जो विश्वास ठेवला आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केल्याचा खऱ्या अर्थाने त्यांना जो आनंद आला त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार मानतो। आणि जर आज आपण जर पाहिलं, हा जो उत्साह आहे, हा उत्साह जो समोरच्या व्यक्तीला नक्कीच हा उत्साह पाहिल्यानंतर त्याच्या पायाखाली वाळू घासल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच ताकदीनं भविष्यामध्ये आता ज्या येणाऱ्या 20 तारखेला निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या या शहराच्या भोसरी विधान मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी भरघोस असं मताधिक्य अजित भाऊंना मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। विजयाचा विश्वास कितपत आहे?
आज आम्हाला 100% विश्वास आहे, कारण परिवर्तन हे प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणजे फक्त नेत्याच्या नाही तर सगळ्यांच्या मनात परिवर्तनाचे नाते आणि 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.